तर मैत्रिणींनो, आज आहे ना आपण करडईची भाजी बनवूया. माझ्या सर्वात आवडीची भाजी आहे बरं का. म्हटलं उद्यापासून उपवास चालू होणार आहे तर आजच बनवूया. तर इथे छानपैकी कटिंग करून घेतलेली आहे, धुवून वगैरे, आणि एका कुकरमध्ये ते ॲड केलेले आहे. त्याच्यात शेंगदाणे ॲड केलेले आहे, थोडेसे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे, आणि अर्धा एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे. कारण भाजीला अगोदरच पाणी असतं, त्याच्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही. आणि छानपैकी 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या. हे पहा, भाजी मस्त शिजलेली आहे. आता आहे ना याच्यामध्ये ना आपण 1 वाटी आहे ना बेसनपीठ, छोटीशी वाटी घ्यायची आहे बरं का. छोटीशी वाटी भरून आहे ना एक बेसनपीठ टाकायचं आहे आणि छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. म्हणजे कसं भाजी पण छान घट्टसर होते आणि चवीला पण अजून छान लागते. आणि त्याच्यासाठी मसाला घेतलेला आहे. इथे हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे असे भाजून घेतलेलं आहे. तर ते छानपैकी मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. आता लसूण आहे ना थोडासा फोडणीसाठी आपण आहे ना चेचून घ्यायचं आहे. म्हणजे कसं लसणाचा तडका पाहिजेलच ना हो. मग हे पहा, तेल पण गरम झालेलं आहे. आता जिरे ॲड केलेले आहे. जिरे तडतड करायला लागले की त्याच्यात लसूण आपण ॲड करणार आहोत. लसूण पण छानपैकी खरपूस असा त्याच्यात तळून घ्यायचं आहे. म्हणजे लसणाचा सगळा अर्क तेलात उतरला की भाजीला पण छानपैकी असा झरका बसतो आणि छानच भाजी चवीला लागते. आणि त्याच्यात आहे ना आता अर्धा चमचा हळद ॲड केलेलं आहे, आणि जो वाटलेला मसाला तो ॲड केलेला आहे, आणि भाजीसुद्धा ॲड केलेला आहे. एक उकळी येऊन द्यायची.